आताच्याकडेची एक मोठी बातमी समोर येते। शरद पवार आणि भुजबळ यांच्यामध्ये बैठक सुरू झालेली आहे। 1.5 तासांच्या प्रतीक्षेनंतर आता पवार यांनी छगन भुजबळ यांना वेळेची आता दिलेली आहे। 1.5 तासांच्या प्रतीक्षेनंतर पवारांनी ही भेट दिल्याचं समजतंय आणि आता दोन्ही नेत्यांमध्ये ही भेट सुरू आहे। शरद पवार आणि भुजबळ यांच्यामध्ये ही बैठक सुरू झालेली आहे। नेमक्या कोणत्या मुद्द्यांवर दोन्ही नेत्यांमध्ये आता चर्चा होते हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे। गेल्या 1.5 तासापासून आपण पाहतो खरं तर छगन भुजबळ वेटिंगवर होते, मात्र अखेर आता पवारांनी त्यांना ही वेळ दिलेली असून दोन्ही नेत्यांमध्ये चर्चेला सुरुवात झालेली आहे। शरद पवार आणि छगन भुजबळ यांच्यामध्ये ही बैठक होतीये आणि नेमके कोणते मुद्दे आता चर्चिले जाणार याकडे सगळ्यांच्या नजरा लागलेल्या आहेत। काल छगन भुजबळ यांनी शरद पवार यांच्या विरोधात वक्तव्य केलेलं होतं। ओबीसी आणि मराठा हा वाद पेटलेला असतानाच त्यांनी या संदर्भातलं मोठं वक्तव्य करून थेट शरद पवार यांच्यावर काही आरोप केलेले होते आणि या संदर्भात आता नेमकी काय चर्चा होते का ते पाहणं सुद्धा महत्त्वाचं असणार आहे। आणि या संदर्भातले अपडेट घेण्यासाठी प्रतिनिधी सचिन गाड यांच्याकडे जाऊयात। सचिन, आता बैठकीला सुरुवात झाली, दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा होते, काय अधिकचे अपडेट्स आहेत? 1.5 तासानंतर का होईना पवार यांनी अखेर छगन भुजबळ यांना वेळ दिलेली आहे। आता दोन्ही नेत्यांमध्ये थेट चर्चा सुरू झालेली आहे। काल छगन भुजबळ यांनी शरद पवारांबद्दल अतिशय वादग्रस्त वक्तव्य केलं होतं आणि त्यानंतरच ही भेट छगन भुजबळ हे घेत असल्याची माहिती मिळते। त्यासोबतच आपण बघतोय की गेल्या बऱ्याच काळापासून छगन भुजबळ हे अजित पवार गटामध्ये तसेच महायुतीमध्ये नाराज होते। सुरुवातीला त्यांना राज्यसभेवर जाण्याची इच्छा होती, मात्र ती देखील पूर्ण होऊ शकली नाही। एवढंच नव्हे तर लोकसभेसाठी देखील ते इच्छुक होते, मात्र ऐनवेळी त्यांना उमेदवारी मिळू शकली नाही आणि त्यानंतर कुठे ना कुठे छगन भुजबळ हे नाराज आहेत अशा चर्चांना उधाण आलं होतं। त्या पार्श्वभूमीवर देखील ही बैठक असू शकते। एवढंच नव्हे तर आपण बघतोय की गेल्या अनेक काळापासून अजित पवार गटाचे अनेक आमदार हे शरद पवार गटाच्या संपर्कात असल्याचा दावा हा शरद पवार गट करत होता आणि आपण बघतोय की आता छगन भुजबळ हे या ठिकाणी शरद पवारांच्या भेटीला अकस्मातपणे दाखल झालेले आहेत। जेव्हा राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती, 40 आमदारांचा मोठा गट हा अजित पवारांनी गेला होता, त्यानंतर पहिल्यांदाच छगन भुजबळ हे या सिल्वर ओकवर दाखल झालेले आहेत। शरद पवारांची ते भेट घेतात। आता यानंतर या भेटीनंतर कोणती नवीन राजकीय समीकरणं राज्यात निर्माण होतात का हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असेल। नेमकं काय होतं याकडे सगळ्यांच्या नजरा आहेत। धन्यवाद सविस्तर माहितीबद्दल।